श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली? संक्रांत म्हणजे संक्रमण, ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे? मकर संक्रांतीची कथा याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल. मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले. त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले. दुसरी कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्याची मस्तक मंदार पर्वतात पुरले. राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली. म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणतो. एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात